मॅडम, आपली जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाली, आता अध्यक्षपदाची निवड चर्चेत आहे. आपण इच्छुक आहात अशी सर्व जिल्हाभर चर्चा आहे. आपल्याला त्याविषयी काय वाटतं? प्रथम तर सगळ्यांना माझा नमस्कार. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदाच मी निवडून आली आहे आणि आपला सोलापूर जिल्हा असा खूप मोठा भाग आहे आपला आणि आपल्याला जिल्ह्यात जर सगळ्याच बाजूने जर विकास जर करायचा असेल तर एक अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे. आणि मला वाटतं की माझा अनुभव हा खूप कमी आहे. पहिल्यांदाच मी निवडून आलेली आहे. तुर्तास तरी मला असं वाटतं की आपला भाग म्हणून जी 20 गावं मला आता ज्या गटामधून मी निवडून आले त्या 20 गावाकडं मी पूर्णपणे लक्ष देऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदरणीय सचिनजींची पत्नी असल्यामुळं अक्कलकोट तालुक्याचा पण एक महिला म्हणून महिलांसाठी मला वेळ द्यावा लागतो. तर तिथंही मला वाटतं की तिथं प्राधान्यानं मी ते बघायला पाहिजे. म्हणून मी आमच्या पक्षातील वरिष्ठ जे आमचे सगळे बंधू आहेत त्या सगळ्यांना पण अगदी नम्रपणाने सांगितलं की तुर्तास मला व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी करता नाही येणार. थोडासा वेळ गटासाठी देऊ. तो सगळा अनुभव मला घ्यायचा आहे. नाही ताईसाहेब, पण जनतेतून मागणी तुमच्या नावाची जास्त जोर धरायला लागली आहे. असं तुम्ही जरी पक्षाला सांगितलं असेल की आम्हाला आता आम्ही इच्छुक नाही आहे वगैरे, पण पक्षाने जबाबदारी दिली तेव्हा काय करणार? आता जनतेची तर मागणी खूप आहे तुमच्या नावाची. एकतर आमचा भाजप पक्ष हा अतिशय शिस्तीचा आहे आणि भाजप पक्षाने ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली, माझ्या सगळ्या भावांना असतील बहिणींना असतील जे कोणी निवडून आले, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जेव्हा एखादी व्यक्ती निवडून येते तेव्हा ती 100% काही ना काही चांगल्या गोष्टी त्यांच्यामध्ये असणार आहे आणि पक्ष पूर्ण या सगळ्या गोष्टींचा विचार करेल. आणि ज्यांना कुणाला पक्ष असतील, आपले वरिष्ठ नेते असतील, ज्यांना कुणाला सांगतील आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी राहून सगळे मिळून आम्ही काम करू. ताई, आमदार म्हणजे दादांना मंत्रिपद हवं आहे, त्यासाठी अध्यक्षपद नको म्हणून असं चर्चा आहे, त्याबद्दल काय वाटतं? प्रथम तर मी आमच्या भाजप पक्षाचं खूप आभार व्यक्त करेन की जे नेते काम करतात, पक्ष त्यांच्या पाठीशी राहून त्यांना खूप सारा अनुभव त्यांना घ्यायला देतो. आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमचे गोरेभाऊ, म्हणजे त्यांनी आल्यापासून तुम्ही बघता प्रत्येक एक इलेक्शन, मग ते नगरपालिका असू देत, ते महानगरपालिका असू देत किंवा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असू देत, आपला जिल्हा अगदी मला वाटतं महानगरपालिकेत तो राज्यात 1 नंबर म्हणून तो निवडून आलेला आहे. आणि आमचे गोरेभाऊ एवढे छान काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनदादा पण तुमचे काम करत आहेत. त्यामुळे असं काहीही नाही आहे. आम्ही पक्षासाठी काम करू आणि पक्ष जे सांगेल तेच काम आम्ही करू. तर या महोत्सवाबद्दल आपण 2 शब्द बोला की. आज आपल्या महोत्सवाचा मला वाटतं 4था दिवस आहे आणि खूप साऱ्या जिल्ह्यातल्या भगिनी इथं आलेल्या आहेत. काही भगिनी उमेदसोबत आणि आपल्या प्रशासनातल्या वेगवेगळ्या घटकांसोबत जोडून खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्टॉल लावलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला उपयोगी येतील दैनंदिन जीवनामध्ये, त्याच्यामध्ये आरोग्य असेल, त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, दैनंदिन आपल्याला वापरायोग्य वस्तू असतील, त्या सगळ्या गोष्टी मी आता स्टॉलमध्ये बघितले. तर त्या स्वतः खूप छान बनवून तिथं ठेवलेल्या आहेत. आणि काही महिला अशा आहेत ज्यांना खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की इथं स्टॉलमध्ये आलं, सगळ्यांना भेटलं, काही ना काही प्रेरणा आम्हाला मिळेल. कसं इथंपर्यंत बाकीच्या महिला पोहोचलेत, तिथंपर्यंत आम्ही पण कसं पोहोचू, हे शिकण्यासाठी म्हणून माझ्या बाकीच्या भगिनी आलेत. आणि इथं खूप छान तयारी पण ह्या सगळ्या लोकांनी केलेल्या आहेत आणि प्रशासनातले लोक त्यांना लक्ष देत आहेत. सगळ्या पक्षातले लोक त्यांच्याकडे म्हणजे पूर्ण त्यांची काळजी घेत आहेत. एकंदरीत मला खूप छान वाटला. मॅडम, जिल्हा परिषदच्या पदाधिकारी म्हणून जर तुम्ही आलात समजा, तर पहिलं तुमचं ध्येय काय असणार आहे? दादा, मला असं वाटतं की मी जेव्हा आपल्या गटांमध्ये प्रचाराच्या वेळेस पण फिरत होते आणि मागच्या 20 वर्षापासून पण मी फिरते हळूहळू सगळ्या गोष्टी होत नाहीत असं मला नाही म्हणायचं. पण मला असं वाटतं की आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, विद्यार्थ्यांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही मला वाटतं आपण इथं थांबलेले जवळपास सगळेजण आपण प्राथमिक शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो आणि आत्ता आपण बाहेरच्या भौतिक सुविधांना भुलतोय. ॲक्च्युअल शिक्षण काय आहे आपण समजून घेतो. मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये आलेले सगळे शिक्षक हे आपलं शासन हे त्यांना मेरिट बघून घेतं, म्हणजे 100% त्यांच्यामध्ये गुणवत्ता असणार आहे. फक्त गरज आहे की शिक्षकांना पण एकत्र घेऊन त्यांना अजून जास्तीत जास्त पद्धतीनं कसं बाबा आपलं हे
विद्यार्थी घडवायचं म्हणजे आपले भावी नागरिक घडवायचा, आपला विकसित भारत आपल्याला घडवायचा आहे. आणि वरच्या स्तरावर आपलं भारताचं केंद्र सरकार असेल किंवा आपलं राज्याचं देवेंद्र फडणवीसचं आपलं राज्य सरकार असेल, पूर्ण आपल्या 100% आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत. फक्त आम्ही थोडंसं कुठं कमी पडत असू. तर मला वाटतं माझ्या गटांमध्ये जे 20 कामं आहेत, सुरुवातीला मी त्यांच्या शिक्षणाकडे, जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष देईन. अंगणवाड्या जे आहेत, आपल्याला असं वाटतं की मूल मोठं झाल्यावर लक्ष द्यावं, मला तसं नाही वाटत. पालक असतील, शिक्षण म्हणजे शिक्षण हे शेवटी शिक्षक आणि पालक एकत्र मिळून ह्या सगळ्या गोष्टी तो घडवत असतो. तर शिक्षण विभाग असेल, महिलांचा आरोग्याचा विषय असेल, त्याच्यासाठी पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त आता लोक खूप चांगली आहेत, महिला लोक पण काम करत आहेत, पण त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं, ॲक्च्युअल आपण प्रॅक्टिकल जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, सगळ्यांचं सोबत घेऊन मार्गदर्शन घेऊन थोडंफार त्या विषयावर काम ताई, आमच्या सगळ्या पत्रकार बांधवाच्या वतीने ताई, तुम्हाला अध्यक्षपदी अध्यक्षपदाच्या शुभेच्छा आहेत. हे अध्यक्षपदी तयार असं वाटायला लागलं तुम्ही बाहेर जसं दिलं ना. गेली कित्येक वर्ष काय माहिती का जिल्ह्याच्या उत्पन्नामध्ये भर पडली नाही काय नाही. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ताई साहेबांना येऊ तर द्या, हा, एंट्री तर करू नाही, द्या. अजून अवघड पहिली विचार आहे. सभा होऊ द्या. त्याच्यासाठी अध्यक्षपद आलं ना तेव्हा सगळ्या गोष्टी होतात ताई. तुम्ही पहिलं अध्यक्षपद घ्या. प्रत्येक वेळी असं संधी येत नाही, आम्ही तुम्हाला त्यांची देऊ तर संधी आम्ही. येते हे अध्यक्ष. बघा ताई, जनतेची मागणी जोर धरलेली आहे अध्यक्षपदासाठी. तुम्ही सकारात्मक विचार करावा असं आम्हाला वाटतं. आम्हाला तर वाटतं बघा. कारण परत संधी मिळत नाही अध्यक्षपदासाठी. आणि अक्कलकोट तालुक्याला मी दक्षिणचाच आहे. अक्कलकोट तालुक्याला जर पहिल्यांदा मिळत असेल तर तुमच्या रूपात मिळत तालुका असेल तर काय अध्यक्ष अडचण नाही. वंचित तुम्हाला असं का वाटतं आपण पदावर राहूनच काम करू शकतो म्हणून? आम्हाला असं वाटतं कारण की आमचा विश्वास आहे तुमच्यावरती, सचिन दादांवरती, तुमच्यावरती, आणि लोकांचीच मागणी आहे. पण दादा, मी प्रत्यक्षात आता दादांची पत्नी म्हणून सिस्टीम मी बघते आहे आपल्या पक्षाची. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते, आपला पक्ष शिस्तीचा आहे. प्रत्येक माणसाला तो जर काम करत नसेल तर काम करून घेण्याची धमक आमच्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे कोणी आमचे वरिष्ठ आमचा पक्ष सांगतील त्या सगळ्यांच्या सोबत आपण सगळे एकत्र मिळून राहू आणि एक सकारात्मक दृष्टिकोनाने ह्या गोष्टींना आपण बघत राहू. थँक्यू.